शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आपल्याच्या आधुनिक मानदेशी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोतेहो, मानदेश तसा बघितलं तर दुष्काळी भाग, परंतु याच दुष्काळी भागामध्ये सध्या आपण बघतोय ते म्हणजे डाळिंबाचं वारं वाहत आहे. आणि सध्या आपण ज्या बागेमध्ये आहे त्या बागेमध्ये आपण बघत आपण किती मोठी डाळिंबाची फळं आपल्याला दिसत आहे. आणि जवळपास 700 झाडांची ही बाग आहे. जवळपास 1,500 झाडांची लागवड त्यांनी केलेली आहे. आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी या मानदेशाच्या महारानावरती ही डाळिंबाची बाग फुलवलेली आहे. तर आज आपण आलेलो आहोत पर्यंती आणि हवालदारवाडीच्या मध्ये असणारे महादेव नगर किंवा महादेव माळा ज्याला असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. त्या शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत आणि शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या या डाळिंबाच्या यशोगाथेविषयी. तर सुरुवातीला स्वागत करूया त्यांचं मानदेशी तरंगवाहिनीच्या आणि आपल्या या आधुनिक मानदेश शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्ते. हा, नमस्ते. तर मला तुमचा थोडक्यात परिचय द्या, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव उत्तम मदने, मी पर्यंती गाव, आणि हे आपण कुठल्या परिसरामध्ये आहोत? टेंबरमाळा, महादेवनगर. महादेवनगरमध्ये आहोत. नक्कीच. खरं तर आपण या सध्या आपण या डाळिंब तुमच्या बागेमध्ये बसलेल्या आहेत, याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. परंतु मला तुमच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं शिक्षण असेल किंवा बालपण असेल, हे कुठं गेलं? माझं शिक्षण 10वी झालंय फक्त. हां. आणि कुटुंब मोठं असल्यामुळं मला काय पुढे शिकता आलं नाही, हालाकीची परिस्थिती असल्यामुळं. बरं. त्याच्यामुळं मला कुठंतरी थोडा व्यवसाय करावा असं वाटलं, म्हणून मी व्यवसायाकडे थोडं वळण घेतलं. बरं. आणि माझा बकऱ्यांचा धंदा, वडील मेंढपाळाचा धंदा करत होते, त्याच्यानंतर मी घोड्यांचा धंदा केला बरं. आणि नंतर मी शेतीकडे वळालो. बरं. पण तुमच्या बालपणासंदर्भात काय सांगाल? म्हणजे बालपण कुठे गेलं, कशा पद्धतीने गेलं, बालपणी तेच गेलं. पण कसं गेलं म्हणजे? एकदम हालाकीची परिस्थिती होती त्यावेळेस. हां हां. एकदम हालाकीची परिस्थिती. पाणी नसायचं, बरं. इतर जमीन काय व्यवस्थित नव्हती. हं, हं, हं. आणि आई वडील अनपढ असल्यामुळं कुठला व्यवसाय हे करायचं म्हणलं तर ते एवढा सोर्स नव्हता ना. हं, हं, हं. मग तसं बघायला गेलं तर तुम्ही मेंढपाळ आणि घोडा व्यवसाय पण करत होता. मग हा कसं होतं त्याच्यामध्ये, काय होतं? हा आपलं रोजीरोटी चालायची त्या धंद्यात. हं, हं, हं. रोजीरोटी चालायची. पण घोड्याचा व्यवसाय करणं तेवढं ह्याचं आहे का? म्हणजे त्याबद्दल काय सांगाल मला? नाही, तोही व्यवसाय चांगला आहे. हं. तालुक्यात इतर ठिकाणी परिचय असल्यामुळं त्याही व्यवसायात म्हणजे आपलं म्हणजे बऱ्यापैकी कसला घोडा आहेत, काय सांगाल? नाचणारे घोडे आपले. नाचणार म्हणजे हा, लग्नाला शिवा असतात. घोडा हा माझा पूर्ण जिल्ह्यात तसा म्हणजे नावाजलेला घोडा आहे. हं, 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 हं. त्याच्यामुळं त्याला मागणी असते जास्ती वरातीसाठी. नंतर मग तुम्ही शेतीकडं. आणि नंतर त्याचे थोडं हे करत करत भांडवल उभा करून आम्ही नंतर शेतीकडे थोडं वळण घेतलं. आणि किती साली शेतीकडे वळाला तुम्ही? 2008 सालापासून शेती करतो. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही शेतीमध्ये आला, तर त्यावेळेस मग कोणती शेती सुरुवातीला केली ती? तरकारी शेती करत होतो जास्त. बरं. वांगी पीक घ्यायचो, परत ना गवार, दोडका हं, ही हं. तरकारीची पिकं घ्यायचो आणि बाजारावर तालुक्यात फिरून विकायचो. बरं. मग काय झालं मग? अजून करता तरकारी का आता बंद नाही, केली? बंद केली का तरकारी. बंद केली मग? आता ही डाळिंब बागेकडं आम्ही जरा हे केलं ना. हं, हं. पण तरकारीचा दररोजचा पैसा असतो, दररोज पैसा गोळा मिळतो. हो की, पण हे एका मोठीने येणारा पैसा म्हणलं तर हे डाळिंबीतच ना. डाळिंब. हा. नक्कीच. बरं. मग सर्वप्रथम डाळिंब लागवड आपण करणार आहात किंवा डाळिंब लागवड कधीपासून करायला सुरुवात केली, त्याबद्दल काय सांगाल? इतरांची बघून, शेजापाजाऱ्यांच्या बघून त्या हिशोबात आम्ही हे केली. आणि आपल्या मानदेशी आधुनिक तंत्रज्ञानानुसार जे परिचय आम्हाला समजायला लागला हळूहळू. हं, हं, हं. बाबा माती परीक्षण करा. पहिले आम्ही पिकं घ्यायचो, हं. पण ते पिकं व्यवस्थित येत नव्हती. बरं. ह्या जमिनीत पिकं व्यवस्थित यायची नाही ती. मग ज्यानंतर आम्ही मानदेशीकडून माती परीक्षण केलं, त्याच्यानंतर मग आम्हाला कळलं की कुठल्या जमिनीत कोणतं पीक घ्यायचं. हं, 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 हं. आणि त्याच्यानंतर आम्ही ही सुरुवात केली. किती साली तुम्ही सुरुवात केली डाळिंब पीक घ्यायला? डाळिंबे साधारण 2000 साली सुरुवात केली. 2000 साली हं, सुरुवात केली हं. डाळिंबामध्ये. हा. नक्कीच, नक्कीच. मग ह्यासाठी तुम्ही जमीन कशी निवडली? जसं तुम्ही म्हणालात आता की बाबा माती परीक्षण तुम्ही केलं किंवा काय पाणी परीक्षण आणि केलं. मानदेशीने जसं शेड्यूल दिलं त्याप्रमाणे आम्ही जमीन निवडली. हं, हं, हं. नाही, पण तुम्ही 2000 पासून लागवड करत आहात. मग 2000 साली कुठली जमीन तुम्ही निवडलेली? ही महाराणाची आणि अधिक चांगली. हं, हं, हं. दोन्ही जमिनीत माझी म्हणजे डाळिंबासाठी. डाळिंबासाठी कुठली जमीन चांगली असावी तुम्हाला असं वाटतं? माझ्या मते तर आता सगळी लोक म्हणतात बाबा जमीन ही खडकाळ असावी, हं, हं, हं. पण माझ्या मते जमीन ही पूर्ण अशी हे झालेली असावी, म्हणजे माती पूर्ण तयार झालेली असावी जमीन.
बर. खडकाळ जमिनीऐवजी किंवा मुरबाड जमिनीऐवजी माती तयार झालेली जमीन असावी. म्हणजे हम्म. चांगल्या जमिनीला आपण काय करतो, बांधाच्या कडेला झाड का लावतो आणि ते झाड का चांगलं येतं, तर त्याला ती माती भरपूर भेटलेली असते ना, बरोबर. अधिक पाणी धरून राहते ना माती, त्याच्यामुळे ते झाड चांगलं येतं. हे झाड तसं जंगली झाड, हम्म, हम्म, हम्म. मग ह्या झाडाला माती असेल तेवढं ते व्यवस्थित सेट होतं हो. नक्कीच, म्हणजे डाळिंबाला आपण जंगली झाड म्हणू हा, शकतो. जंगली झाड आहे तो. जंगली हा, झाड. जंगली झाड. नक्कीच, नक्कीच. अ, मग यासाठी म्हणजे डाळिंबासाठी कोणती जात सध्या लोकप्रिय आहे आपल्या या परिसरामध्ये किंवा मानदेशामध्ये? आपल्या मानदेशामध्ये ही भगवाच. भगवा. हा, कोणकोणत्या इतर जाती जाती आहेत? आहेत त्या शरद किंग आहे, त्या परत ना सुपर भगवा आहे. हम्म. पण रोगाला न बळी पडणारा हा भगवाच फक्त. आता म्हणजे तुम्ही माझ्या बागेत बघताय, कुठेही तुम्हाला दिसतंय का एखादं तरी फळ? हम्म, हम्म, हम्म. पूर्ण म्हणजे रोगाला न बळी पडणारे एकमेव फळ आहे. म्हणजे भगवा हा रोगाला कमी आहे. कमी आहे, कमी आहे. नक्कीच, नक्कीच. लागवडीसाठी योग्य हंगाम कुठला असतो त्याबद्दल काय सांगाल? ही मिरगाचा आणि ह्याचाच, म्हणजे आपण जे म्हणतो ना जून जुलै, हम्म, हम्म, हम्म. हाच हंगाम योग्य म्हणजे का आहे असं वाटतं तुम्हाला लागवडीसाठी. योग्य असं? म्हणजे पीक काढायला येतं ते का कसं, म्हणजे कोणी काढायला येईल किंवा काय, किंवा बाग किती दिवसांनी धरली जाते त्याबद्दल काय सांगा? नाही, रोप तयार व्हायसाठी मी सांगतोय. हम्म, हम्म, रोप तयार व्हायसाठी ही मिरगाचाच हंगाम चांगला. बरं. त्याच्यात वाढ होते, जेवढी वर्षभरात जेवढी वाढ होत नाही एवढी ह्या 4 महिन्यात वाढ होते हम्म, रोपाची. हम्म, हम्म, हम्म. नक्कीच. आणि कोणत्या ह्याच्यामध्ये किती फळ येऊ शकतं? म्हणजे आता समजा आपण हे आता जून जुलैमध्ये आपण लागवड केली, हम्म. साधारणपणे किती वर्षांनी फळ धरली जावे किंवा फळधारणा साधारण 2 वर्षांनी धरणे गरजेचं आहे. काही लोक लावल्यापासून? लावल्यापासून 2 वर्षांनी धरणं गरजेचं आहे. काही हम्म. लोक 14 महिन्यात, काही लोक 15 महिन्यात. आता ही अफवा उठल्यामुळे दराची ह्या लहान झाडाला कमजोर करून टाकते ती ना. बरं. मी स्वतः 24 महिन्यानं धरलेली बाग आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे माझी झाडी पक्की झाली आणि नंतरच मी धरली. बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणायचं की अफवा अफवा उठलेली आहे, मग काय करतात नक्की झाडाला मग त्या? हा. म्हणजे काय करतात? म्हणजे लवकर फळ निघावं म्हणून काय? हा, लवकर फळ करून रासायनिक खतं वापरतात ना. हम्म, 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 हम्म. मग त्याला रासायनिक खतं वापरली का त्याचं आयुष्य कमी राहतंय ना. झाडाचं. हा, झाडाचं आयुष्य कमी राहतंय. हम्म, 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 हम्म. बरं. रोपांमध्ये तुम्ही आता बघितलं या अंतर साधारणपणे मला वाटतं एक 5 ते 6 फुटाचं असेल, तर किती अंतर असावं साधारणपणे रोपामध्ये? आणि 9-12. बरं. म्हणजे 9 9-12. फूट, 9 फूट असं आणि हा, 12 फूट असं. हा. काय त्याचा फायदा होतो? जरी आपल्याला साधारण जास्ती झाडं असेल तर मग आपल्याला औषध हे करायचं म्हटलं तर ते ट्रॅक्टरनं ह्याच्यानं मारता यावं. हम्म, हम्म, आज झाडाला बी थोडं अंतर असेल तर मग रोगाला बळी पडत नाही. हम्म. बरं. आणखीन? ह्या गोष्टी होतात ना. बरं. आणि आंतरपीक आपण घेऊ शकतो का? पहिले 2 वर्ष फक्त, पहिले 2 वर्ष. त्याच्यानंतर नाही. मग कोणकोणते घेऊ शकतो? अ, त्याच्यापेक्षा कमी उंचीची पिकं फक्त घेऊ शकतो आपण. बरं. म्हणजे डाळिंब रोपाच्या कमी उंचीची पिकं फक्त घेऊ शकतो. मग त्याच्यापेक्षा कुठलंही पीक चालतं. हम्म, हम्म. तर त्याचा काही परिणाम त्या डाळिंब झाडावर होऊ शकतो का? नाही काय होऊ शकत. तुम्ही घेतलंय का लोकांचं कुठलं मत आहे असं, मी घेतलेलं, पण लोकांचं मत आहे असं परिणाम होऊ शकतो. हां. त्याच्या गाठी तयार होऊ शकते, त्या ह्या होऊ शकते त्या, पण हम्म. जमिनीत जर कार्बन असेल तसा का नाही, हम्म, जमीन जर हम्म. त्या मापाची असेल तर काही होऊ शकत नाही त्याला. बरोबर आहे. तुम्ही आता जमिनीतलं कार्बन सांगितलं, तर मग हा कार्बन असेल किंवा आणखीन झाडांवरती नेमोटेड पडतो किंवा आणखीन काही इतर रोग असतात, तर ह्याचा अभ्यास तुम्ही कुठून केला का स्वतः सगळं शिकत शिकत गेलेला आहात? त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता आमच्या भागात एक कन्सल्टिंग म्हणून राजेंद्र बरडकर हे कार्यरत आहेत हम्म, सध्या. हम्म, हम्म, हम्म. तर त्यांचा थोडा म्हणजे हे घेऊन त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ह्या गोष्टी आम्ही करत आलो बरं. आणि आम्हाला ही आयडिया आली. हम्म, हम्म. पण शेवटी डाळिंबावर पोरासारखं लक्ष ठेवावं लागतं. हो, ही तर एक हो, हो. गोष्ट आहे, कारण त्या पद्धतीने त्याला खायला लक्ष देणं. ठेवण्याऐवजी जसं आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो, हम्म, हम्म. असं त्याच्या प्रेमात पडलं ना, पडलं. हा. तर मग ते संध्याकाळी त्याची आठवण, अगदी झोपेतनं उठली तरी त्याची आठवण, हम्म, 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 हम्म. मग ते बोलायला सुरुवात करतं आपल्यासोबत ना. बरोबर आहे. मग कुठल्याही क्षेत्रात असू द्या, हम्म, हम्म, हम्म. जनावर असू द्या, झाड असू द्या, अगदी कुठलंही असू द्या, बरोबर आहे. तर मग नक्कीच. ते आपल्याला सल्ला देतं, बाबा मला आज हे कमी आहे, मला ह्या जागेनं त्रास होतोय. हम्म, हम्म. म्हणजे वेळ ही द्यावंच लागते. बरोबर आहे. म्हणजे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं एखाद्या झाडावरती प्रेम करून त्याच्याशी हा, राहिलं शेतकरी पाहिजे. अगदी पूर्ण अडगासला तरी चालेल, फक्त त्याच्या प्रेमात पडला पाहिजे. थोडक्यात असं म्हणायचं की त्या गोष्टीचं त्याला वेड लागलं पाहिजे, वेड. हम्म, हम्म, हम्म. नक्कीच. तुम्ही ज्यावेळेस येता ज्यावेळेस तुमचं झाड बोलतं, तर तुम्हाला काय काय वाटतं की आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे किंवा काय? हा, झाडच सांगतो बाबा ह्या बाजूने हा. मला पाणी कमी पडलंय, त्या बाजूने पाणी मला जास्ती झालंय. हम्म, हम्म, हम्म. हे झाडच बोलतं. पण आता समजून तेवढं चालायचं ह्या जागेवर ह्या म्हणजे फळाला
इथं इजा झाली तर ते हम्म. झाडच आपल्याला सांगतंय की हे फळच सांगतंय मला इथं काटा कश बसला. होतोय. बरोबर आहे. पण तेवढी शेतकऱ्याकडे ती ओळखण्याची किंवा प्रेम करण्याची ताकद पण प्रेम पाहिजे. केलं का नाही पण सगळी माहिती पडते. नक्की नक्की. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं आपण दुष्काळी भाग आहे, परंतु मग ह्याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते कसं करता? सर्वप्रथम तर आम्ही पहिल्यांदा पाणी थोडं कमीच आम्हाला, हम्म, हम्म, पण ह्या पाण्यानं इतर पिकावर जसा साईड इफेक्ट होतोय तसा ह्याच्यावरती बी होईल. हम्म, हम्म. ह्या म्हणजे ह्या गोष्टीमुळे आम्ही पहिल्यांदा पाणी परीक्षण करून घेतलं ना. बरं. आपल्या मानदेशीकडून पाणी परीक्षण करून घेतलं, हम्म, हम्म, त्याचं शेड्यूल बघितलं, ही ठीक आहे पाणी. आपल्याकडे 2-3 बोर आहेत पण एका बोरचं पाणी चालतच नाही ह्या बागेसाठी. बरं. क्षारयुक्त पाणी असल्यामुळे ते चालतच नाही. हम्म, हम्म, हम्म. माती परीक्षण करून घेतलं, पाणी परीक्षण करून घेतलं आणि त्यानुसार आम्ही सुरुवात केली. नाही पण सध्या व्यवस्थापन कसं करता, म्हणजे ठिबकनं पाणी देत हा आहात ठिबक न पूर्ण. आणि किती खताचं दिवसानं पाणी सोडता किंवा कधी काय? खत माझ्या ह्याला म्हणजे माझ्या बागेत एक ड्रिपर आहे आणि एक इनलाईन आहे. बरं. कारण उन्हाळ्यात ह्या झाडाला पाणी जास्त पिलं पाहिजे हो. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे आपल्यासारखंच आहे याचं काम. पाणी पिलं तरच ह्याला थोडा हे राहतोय. बरोबर आहे. पण मग किती दिवसातनं पाणी द्यावं लागतं डाळिंब पिकाला? दिसाड एक दिवसाआड एक पाणी दिसाड देता? पाणी द्यावं लागतं. नक्कीच. आणि हा. मग जी काही ठिबक सिंचनाचे फायदे काय आहेत त्याबद्दल काय सांगाल मग? ठिबकमुळे कमी पाण्यात पिकं बरीच करता येते ना आपल्याला. हम्म, हम्म. कमी पाण्यात. ठिबकचे फायदे एवढेच फायदे आहेत किंवा आपल्याला कमी हा पाण्यामध्ये? कमी पाण्यात भरपूर. आता माझ्याकडे थोडंच पाणी होतं पण हम्म. तरी सुद्धा मी 1,500 झाडाची जोपासना केलीच. हम्म, हम्म, हम्म. उन्हाळ्यात काही एवढं पाणी नव्हतं पण तरी सुद्धा मी केली ना. बरोबर आहे. यानंतर आणखी एक सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे डाळिंबावरील प्रामुख्याने म्हणजे रोग आणि कीड. तर त्या कोणकोणत्या असतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही? आता बरं का माझ्या बागेकडे काय ती लोक म्हणते तेलकट असतंय ती काय नाहीच. हा. राहतंय थोडं कुठं कुजवा बर. तर ते काय औषधानं कंट्रोल होऊन जातंय. हम्म, हम्म, हम्म. पण त्याविषयी काही म्हणजे इतर बागेत तुम्ही जाता, इतर बागेत बघता, तर तिथं काय काय तुम्हाला रोग पाहायला मिळतात? हाच रोग डाळिंबाला जास्त आहे, कुजवा आणि तेल्या. हम्म, हम्म, हम्म. पण अलीकडच्या काळामध्ये तेल कमी होत चाललेलं आहे असं वाटतं तुम्हाला? आता मार्केटमध्ये चायनाचे औषध आले ते रोज आठवड्याला बदलून येते ना. बर. त्याच्यामुळं ते आठवड्याला औषध बदलून येते हो. त्याच्यामुळं तेल्या आपोआपच कमी होत चाललाय. तेल्या शक्यतो जमिनीतनंच तयार होतो. लोकांचा समज आहे संसर्गजन्य आहे, ठीक आहे असेल बी, हम्म, हम्म, हम्म. पण जमिनीतूनच तयार होतोय हो तो. तो बरोबर. आजार जमिनीतूनच तयार होतोय. मग त्यासाठी तुम्ही काय कोणते औषधं खतं वापरता? नाही म्हणजे शेड्यूल सेंद्रिय? प्रमाणे चलतोय आम्ही. सेंद्रियच जास्ती माझी शेती सेंद्रिय ह्याचीच आहे. हम्म, हम्म. माझ्याकडे मेंढ्या आहेत त्या 100-150, त्याच्यामुळं मी ते सगळं ते खताचं व्यवस्थापन करूनच ह्याला जास्ती खतं माझी तेच आहे ती. हम्म, हम्म. आणि तुम्हाला जे मार्गदर्शन शेड्यूल दिलेलं आहे तर ते कशा पद्धतीचं आहे त्याबद्दल काय सांगाल? शेड्यूल एकदम चांगला आहे हो. त्या पद्धतीनं तर मी ह्याच्याकडे सुरुवात केली आणि तिथूनच सुरुवात झाली. मानदेशीकडूनच माझी सुरुवात झाली. हम्म, हम्म. पहिल्या सुरुवातीला ह्याच्या अगोदर माती परीक्षण केलं रोपं लावायच्या अगोदर. त्या हा. शेड्यूल प्रमाणेच मी सुरुवात केली. म्हणजे काय त्यांनी काय शेड्यूलमध्ये सांगितलेलं किंवा मग तुमच्या शेड्यूलच्या आणि ह्याच्या शेड्यूलमध्ये काय फरक दिसला तुम्हाला? नाही आमचं काही शेड्यूलच नव्हतं, त्यांच्याच शेड्यूल घेतलं. बाबा आमची जमीन आहे का पिकासाठी लायक, हम्म, हम्म, तर हम्म. त्यांनी सांगितलं तुमची जमीन योग्य आहे, बरं. तुम्ही करू शकता ही पिकं. बरं. मग आणि कीड आणि रोगासाठी नियंत्रण कसं करता तुम्ही, म्हणजे काय तुम्ही सांगता त्याबद्दल काय सांगाल? रोगासाठी त्याचे शेड्यूल आहेत. आम्ही त्याला साधारण आठवड्यातनं 1-2-3 फवारण्या घेतोच. बरं. रोग असो नसो त्याच्यामुळे रोग यायचं कारणच येत नाही ना. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे बुरशीनाशक एक घेतो आणि कीड नियंत्रण कीटकनाशक एक घेतो. बरं. यानंतर आणखी एक प्रश्न असा होता की चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल काय सांगाल? चांगलं उत्पादन आणि चांगली साईज तयार करायची म्हणलं तर झाडाची वयोमर्यादा किंवा झाडाची साईज बघून फळं अंगावर ठेवणं गरजेचं आहे. हम्म, हम्म, हम्म. मग झाड आपल्याला सहकार्य करू शकतं. बरं. वयोमर्यादेबद्दल काय सांगाल, म्हणजे नाही साधारण? साधारण एक झाडाला एक कॅरेट घ्यायचं म्हटलं तर त्याचं 2.5 वर्ष वय असावं लागतंय हो. बरं. साधारण 20 किलो माल घ्यायचा म्हटलं तर 2.5 वर्ष वय असावं लागतं. आणि त्याला जर वय कमी असेल तर त्याला रासायनिक खताचा ताण देऊन कामाचं नाही. मग साईज बसत नाही, कुठं तर मग रोगाला बळी पडू शकतंय, अशा गोष्टी होऊ शकतात ना. आता आपण ज्या बागेत बसलोय हे किती वर्षाचं झाड आहे हे किंवा 3 वर्षाचं झाड आहे. 3 वर्षाचं झाड आहे? हम्म. म्हणजे 24 महिन्यानंतर तुम्ही बाग धरायला हो 3 वर्षाचं झाड आहे. सुरुवात केली. आता साधारण किती वर्ष तुम्ही ही बाग धरणार? हे बाग जोपर्यंत मला सहकार्य करते तोपर्यंत मी धरणार. धरणार. नक्कीच नक्कीच.
साधारणपणे एका झाडाला किती फळं असतील असं तुम्हाला वाटतं, किंवा किती कॅरेट निघतील असं वाटतं तुम्हाला आता साधारण एक 1.5 कॅरेट झाड तुटणार आहे आपलं. प्रत्येक झाडाला? हा नक्की. ह्याच्यामध्ये अजून काही आता वाढ अजून झाडं आता आपण बघतोय की साधारणपणे अजून पिवळसर थोडासा हा ह्याला अजून दिसत साईज आहे यायला अजून. टाइम आहे. 1 महिन्यात फुल साईज येईल याला. 1 महिन्यामध्ये हम्म. फुल साईज येऊन तो 500-700 ग्रॅम मध्ये जातंय सगळं. एक डाळिंब. हा एक डाळ. नक्कीच नक्कीच. डाळिंब काढणी कधी करावी त्याबद्दल काय सांगाल? धरल्यापासून 7 महिने 6 महिन्यात पूर्ण व्हावी काढणी. म्हणजे पीक धरल्यापासून हा पीक धरल्यापासून 7 कधी महिने. काय वेळेस सेटिंग होत नाही. हम्म, हम्म, मागं पुढं झाली तर पण साधारण त्याचा कालावधी 6-7 महिन्याचा राहतोय. हम्म, हम्म, हम्म. नक्की. साधारणपणे आता ह्याचा उत्पादनाचा जो बाजारभाव जो आहे, म्हणजे एका डाळिंबाची किंवा किलोच्या मागे डाळिंबाची किंमत किती आहे त्याबद्दल काय सांगाल सध्या आता? सध्या किंमत आता आवक कमी झाल्यामुळे सध्या किंमत जास्त आहे. हम्म, हम्म. अगदी 200 ते 450 पर्यंत विकतंय डाळिंब. बरं. मग त्यातून आपण सरासरीत राहायचं. आता आपण त्यापेक्षा करून चालणार नाही ना. हम्म, हम्म, हम्म. किंवा गडबड करून जर ह्याच्यावर काय करत बसलो तर ह्याच्यावर साईड इफेक्ट होऊ शकतो ना. बरोबर आहे. त्याची वयोमर्यादा पूर्ण झाली तरच त्याला आपण होत राहायचं, हार्वेस्टिंग करायचं. हम्म, हम्म, हम्म. नक्कीच नक्कीच. तर साधारणपणे तुम्हाला या 3 वर्षामध्ये होणारा खर्च आणि तुम्हाला आता हे पुढचं उत्पन्न तुम्हाला येणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे होणारा खर्च आणि उत्पन्न. नाही, पहिल्या वर्षी माझा एक 1.5 लाख रुपये खर्च झाला एवढ्या झाडांसाठी. हम्म, हम्म, हम्म. कुठं काठी तार म्हणा नेट म्हणा एवढा काही खर्च झाला नाही, कारण मी धरताना उन्हाळी पिरियड मध्ये धरलेले आहे. मग उन्हाळ्यात रोगराईचं प्रमाण कमी राहतंय ना. हां हां हां. औषधं कमी लागली ना त्याला. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे एवढा काय खर्च होत नाही. लोक सांगते की खर्चाची ही जास्ती खर्च आहे, पण ह्याला खर्च एवढा नाही. हम्म, हम्म. मेहनत आहे फक्त मेहनत. बरोबर. मेहनत बी इतर पिकापेक्षा मापातच आहे. हम्म, हम्म, हम्म. फक्त रेग्युलर लक्ष ठेवावं लागतं. रोजची रोज त्याची गाठ घ्यावं लागते. नक्की. प्रत्येक झाडाची गाठ घेतली का नाही तर मग काहीच अडचण नाही. ओके. आता जे तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे, समजा मी म्हणतो पुढचं आता 200 रुपये मिळो किंवा 300 रुपये मिळो, तर साधारणपणे किती तुम्हाला या बागेतनं उत्पन्न मिळेल त्याबद्दल काय सांगाल? आता चालू घडीला माझा 15-16 टन माल निघत. हम्म, हम्म, हम्म. अगदी 15-16 टन सहज माल निघत. साधारण किती पैसे तुम्हाला मिळतील त्याचे? कमीत कमी आता 150-200 रुपयाने गेलं तर होऊन जातील पैसे. बरोबर 20-25 लाख तर मिळणार. 20-25 लाख रुपये हो. मिळतील. हो. नक्कीच. हो. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, मानदेशाच्या भागामध्ये माळरानावरती अशाच जवळपास त्यांनी सांगितले की 25 ते 20 लाख रुपये उत्पन्न ते घेऊ शकतात, तर या डाळिंबाच्या माध्यमातून. तर यानंतर मला आणखीन एक प्रश्न सध्या असा विचारायचा आहे की डाळिंब लागवडीत कोणकोणती आव्हाने तुम्हाला येतात, किंवा कोणकोणती आव्हाने आली, अडचणी काय काय आल्या? डाळिंब लागवडीत सुरुवातीला काळजीपूर्वक केली. बाबा ही रोपं आम्ही मार्केटतून शिवाजी पोळाच्यातनं घेतली. हम्म. रोपं खात्रीपूर्वक आहेत का ही फार महत्वाचं राहतं ह्याच्यात. काय काय लोकांच्या बागा रोपं लावून काढून टाकले ते. बरं. पण आपण आपल्या मित्राकडून ते माहिती घेऊन मार्केटतून ही रोपं घेतली आणि ही रोपं चांगली लागली आपल्याला. हम्म, हम्म, हम्म. पण आव्हान तुम्हाला काय काय आली? आव्हान महत्वाची काय काय? आव्हान काय ना 2 वर्षापर्यंत काहीच त्रास झाला नाही याचा. हम्म, हम्म, हम्म. नुसतं खुरपत राहिलो आणि ह्याला पाणी देत राहिलो. दुसरं काय नाही. हा हे सहजासहजी झाड मरत नाही हो, ही जंगली झाड आहे. हम्म, हम्म. फक्त झाडं निवडताना तेवढं हा चांगले निवडले हा, पाहिजे. चांगली निवड केली पाहिजे. नक्की. यानंतर एक शेवटचा प्रश्न असा असेल की नवीन शेतकऱ्यांना आपण सल्ला काय द्याल, किंवा ज्यांना लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांना सल्ला आपण काय द्याल? आपल्या मानवासियांना तर असं सांगायचं आहे मला बरं का. हम्म. डाळिंब हे आपल्या मान तालुक्यात चांगलं येतंय. आपली जमीन त्या डाळिंब पिकासाठी लायक आहे. कारण मी बी काय एवढा तंत्र म्हणजे शास्त्रज्ञ नाही किंवा हे नाही, पण कल्पना केली तर ही भाग योग्य आहे. डाळिंब पीक येण्यासाठी योग्य भाग आहे. हम्म, हम्म. सर्व लोकांनी याच्याकडे थोडं लक्ष द्यावं आणि ह्या पिकातून सुरुवात करावी. नक्कीच. नक्की म्हणजे इथे शेतकऱ्यांनी सुद्धा करावं. करावी, सुरुवात जरूर करावी. ह्याच्यात फार खर्च नाही, फार कष्ट सुद्धा नाही. फक्त रोजची रोज त्याची गाठ घेणं हे महत्वाचं आहे. नक्की. कामाची चाल काम दाखवतोय आपण. नक्की. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण संवाद साधत होतो महादेवनगर येथील आपले जे शेतकरी आहेत मधने त्यांच्याशी, आणि खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप सविस्तर असं त्यांनी आपल्या या त्यांच्या यशोगाथेमध्ये म्हणजेच या माळरानावरती त्यांनी ही बाग फुलवलेली आहे. जवळपास ते आता येणाऱ्या काळामध्ये 20 ते 25 लाख उत्पन्न सुद्धा घेणार आहेत. आणि जसं बघितलं तर मान तालुका असा दुष्काळी भाग असून सुद्धा त्या दुष्काळी भागामध्ये ते एवढं मोठं पीक घेत आहेत आणि पैसे सुद्धा कमवत आहेत. तर माझी सर्व शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा भविष्यामध्ये डाळिंबाकडे बघावं, डाळिंबाची शेती करावी. या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो.
आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी आज संवाद साधलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, नक्कीच आपल्या मानदेशी आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलला भेट द्या. इंटरव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.